हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? दिवस हाय. आज काय माहिती आहे, आज आमची 4th ॲनिव्हर्सरी आहे आणि मे बी तुम्हाला दिसत असेल माझ्या हातामध्ये पर्स आहे आणि इकडे पण पाठीमागे हबीच्या हातामध्ये बॅग गेले ती शो यू. सो आम्ही चाललो एका ठिकाणी, म्हणजे लाईक असं फर्स्ट टाईम झालं आहे की मी हबीसाठी काहीतरी म्हणजे लाईक सो खर्च न करते. म्हणजे असं मला पैसे जास्त स्पेंड करायला आवडत नाही, बट आमची 4th ॲनिव्हर्सरी आणि सो असं विचार केला की काय करायचं एवढं पैसे सेव्ह करून म्हटलं ठीक आहे, कधीतरी स्वतःसाठी खर्च केला पाहिजे. सो मी एक रिसॉर्ट बुक केलं आणि आम्ही तिकडे चाललो आहे आणि आता आम्ही निघतोय. म्हणजे आम्ही ऋषी भाऊजी आणि हा पण आम्ही म्हणजे लाईक चौघजण, ते न्यू कपल असं म्हटलं त्यांना पण जॉईन करावं आपल्यासोबत, कारण जेव्हा ग्रुप असेल तेव्हा मजा येते. दोघांमध्ये काय एवढं सारखं मजा नाही येणार. सो आम्ही सगळेजण चाललो आहे. लेट मी शो यू. किती ऊन लागते, एवढं ऊनच आम्ही आमच्या पार्किंग बसून ह्यांच्या पार्किंगपर्यंत आलो आहे. आमची बिल्डिंग तिकडे आहे आणि भाऊजींची बिल्डिंग लास्टला आहे. म्हणजे लाईक आमची लास्टला आहे आणि भाऊजींची एंट्रीच्या फर्स्टला आहे. खूप बेकार ऊन लागलं, दम लागला मला तर नुसतं. युनिकॉर्न आय मीन वॉटर ट्यूब घेतली आहे प्रिन्सेससाठी. कुपल कुठं राहिला आमचं काय माहिती, नुसती गाडीची डिक्की उघडून ठेवली तेवढी. बघता बघता 4 वर्ष झाली. हॅपी ॲनिव्हर्सरी हजबंड. हॅपी ॲनिव्हर्सरी. बघता बघता 4 वर्ष झाली. म्हणजे लाईक सांगायचं म्हणलं तर खूप सारे एक्सपिरियन्स आहेत, असं नाही आहे बिलकुलच. म्हणजे लाईक आम्ही खूप गोष्टी खूप सोबत केल्यात. म्हणजे जेव्हा मी लग्न करून आले तेव्हा ते एका ठिकाणी जॉबला होते, असं जर स्वतःचा बिझनेस आहे. म्हणजे असं खूप ह्याच्यापासून मी बघत आले त्यांची ग्रोथ, नाही का. सो असं सांगायला म्हटलं तर खूप गोष्टी आहेत. म्हणजे लाईक मी सगळ्या नाही सांगू शकत, पण ठीक आहे. म्हणजे लाईक हळूहळू तुम्हाला समजेल. मी प्रत्येक ब्लॉगमध्ये थोडं थोडं सांगतच असते काही ना काहीतरी. खूप वेट केल्यानंतर आमचं कपल फायनली खाली आलं. बराच वेळ वाट बघायला लावली त्यांनी आम्हाला आणि निघायची पूर्ण तयारी झाली होती. आणि रिधू नेहाला घाबरते, म्हणजे लाईक तिला अजून ती तिच्यासोबत फॅमिलियर नाही झाली. सो तिचा मूड तुम्ही बघितलं असेल, ती कशी बसली आहे ते. ती म्हणजे ती अजून नेहाकडे काही एकदा पण नाही गेली, असं जास्त तिचा कॉन्टॅक्ट आला नाही आणि ती लगेच मिक्स होत नाही नवीन लोकांच्यामुळे. त्याच्यामुळे तिचा मूड पूर्ण ऑफ होता. हाय, लेट मी इंट्रोड्यूस यू नेहा. नेहा से हाय. हाय. जरा चांगला शॉट घ्या. ती बोलते जरा चांगला शॉट घ्या. म्हणजे खूप कमी टाइम मध्ये ना लाईक आम्ही दोघी असं लाईक बॉन्ड खूप छान झाला. म्हणजे वाटलं नव्हतं. म्हणजे मला असं आधी वाटायचं की यार ही IT मधली पोरगी हिच्याशी मी कसं मॅच करून येणार, बट बिलकुल नाही असं वाटलं. ती एकदम सोजवळ आणि सिम्पल आहे. सो काही नाही वाटलं. नाहीतर काही जणींच्यात खूप ॲटिट्यूड असतो, सांगायची गरज नाही तुम्हाला, असतील लोक. पण आमच्या भाऊजींच्याच ॲटिट्यूड नाही म्हटल्यानंतर भाऊजींच्या मिसेस मधून कुठून येणार. बरोबर आहे ना भाऊजी, फक्त हा म्हणा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रिधूला मोशन सिकनेस त्रास आहे. मी आधी पण सांगितलं होतं. ॲक्च्युली मला पण नाही, पण मी कंट्रोल करू शकते, तिला कंट्रोल होत नाही. सो माझा असा कल असतो की ती ट्रॅव्हलिंगमध्ये झोपेल. त्याच्यामुळं मग ती झोपली होती. ऑलमोस्ट तिला आम्ही सीटवरच टाकलं होतं आणि हबीला मी प्रॉमिस केलेलं की तुम्ही कामाचे फोन नाही रिसीव्ह करणार, तरी पण ते फोनवरतीच होते. आणि भाऊजींची पण मीटिंग होती. लिटरली आम्ही हायवेच्या मिडला थांबलेलो. त्यांची मीटिंग होती, एक 10 मिनिटाची होती, पण आम्हाला तिथे थांबायला लागलं कारण त्यांची मीटिंग जॉईन करणं मस्त होतं. मग तिथून आम्ही निघालो आणि असं 7 किलोमीटरच राहिलं होतं मीटिंगपासून. मग आम्ही लवकर पोहोचलो लोकेशनला. जेवढं इमॅजिन केलेलं त्याच्यापेक्षा छान होतं हे रिसॉर्ट. म्हणजे खेडेगावापासून आतमध्ये होतं, त्याच्यामुळे त्यांनी तो एरिया एवढा छान डेव्हलप केला होता. म्हणजे असं बघून होतं यार किती खर्च केला असेल त्यांनी. खूप मस्त वाटत होतं. खूप साऱ्या रूम होत्या, म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या होत्या. मी तुम्हाला रूम टूर दाखवते की आमची रूम कशी होती.
आमचं म्हणतात बाबा मला पण नाही भीती वाटते. हा चल तिला सोडून देतो तिकडून. देतो आता तुला सोडून आणि मग एक दिवशी हा खडूस हम्म. अजून आली आहे. बस की किती घात खा. वाव अजून And here we are. here we are. Where we are? Here we are. माझी हिंमत बघितली का केवढ्या हिमतीने मी ते वेअर करते का तर मला ते ॲडव्हेंचर करायचे. पण एक रिॲलिटी सांग का माझ्यामध्ये तेवढी धमक बिलकुल नाही आहे. हे मला जेव्हा मी वरतीच चढले ना तेव्हा मला समजलं. म्हणजे मला आयडिया नव्हती यार. म्हटलं म्हणजे मला असं वाटलं की मी इझिली करू शकते नाही का. बट खरंच नाही. म्हणजे जेव्हा मी वरती गेले आणि ते बघितलं मला असं एकदम भीती वाटली ना यार. एवढं वरतून ते चढायचे तशावरून नॉट पॉसिबल. मी जेव्हा बघितलं ना तेव्हा म्हटलं की मला खरंच जमणार नाही. मी लिटरली तिथून माघारी आली माहिती आहे का. मला भाऊजी चिडवत होते की असं असं केलं म्हणून तुम्ही. हो वहिनी माघारी या. हो बर पुढं सोपं आहे तिकडं करा. तिथून चढू नाही शकत का दुसरं करू नाही शकत का. चाललं ते पुढे ये. काय नाही होती अरे तू अडकणार आहेस. काय नाही होणार वरती पकडलेले ये. काय नाही काय कारण नका देऊ. ही चिटिंग आहे चिटिंग. चिटिंग आहे. पळून आलेला आहे तुम्ही खाली. तोड नका लोपू. बाहेर या बाहेर या. मी अशी अशी जाऊ शकते का हळूहळू. खूप भीती वाटते. हा, चल ये वरती पकड. पाय बघा माझे किती लट लट कापतायत. तू थांब माग. मी आलो माग तुझ्या. तिथं जा माग जा. माग जा मी आलो वर. एक रिअल फॅक्ट माहिती आहे का. नेहा ना खरंच ब्रेव्ह गेले. तिनं भाऊजींसोबत सगळ्या ॲडव्हेंचर्स केले. जेवढ्या ॲक्टिव्हिटी होत्या ना ॲडव्हेंचर्स तिने सगळ्या त्यांच्यासोबत केल्या माहिती आहे. म्हणजे लाईक ग्रेट आहे ती खरंच. काय खेळत होता आलं तुला खेळायला. ते छान आहे का. मस्त आहे ना. दाडू द हिरो टार्झन. टार्झन हबी जमणार आहे का आपल्याला. ते कसं अडकवायचं सांगितलं का हुक तुम्हाला. लालला पकडा. लालला पकडा फक्त. फक्त लालला पकडा. फक्त लालला पकडा. भाऊजी पण घाबरले तर. पहिले भाऊजी पण घाबरले. पहिलंच एवढं अवघड ठेवलंय त्याच्यामुळे जरा हे होतं. नाजूक ह्याच्यावरून कसं येईल. फक्त रेडला पकडा. थांबा हबी ते पाठीमागे ओढून घ्या. ते बघ पोचले बाबा एकदा. 2 सेकंदात आलोय. नेहा जाम घाबरली होती. तू घाबरला. घाबरलोय मी. असं दिसत होतं त्यांच्या डोळ्यात मला गॉगल मधून पण. घाबरला. रेदू ये इकडे. हे बघ दाढी करतो. ते रोटेट करा आणि हे करा. लाव फक्त त्याच्यात घाल. बाकी ते ऑटोमॅटिक रोटेट होतं. बसलं का. रेडला फक्त रेडला पकडा. रेड 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 लाल रेड वायर पकड फक्त लाल. रेड. हा हा लाल कलर. त्याला चिटकावली तीच. हा एवढी भीती वाटते त्या. अरे फक्त लाल पकड. वर नाही पकडायचं. फक्त लाल पकड खाली. भीती वाटते. आता स्लाइड होईल आपोआप. याला हा फक्त रेडला पकडा. अरे ती जी दिलंय ना गाठ मारली ना त्या गाठ मारलेला पकड खाली 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 खाली. अजून इथं. हा आणि एक अजून खाली पकड. आणि एवढ्या खाली वाटलं मी पडेल इकडे. अरे तू पडला तरी तू राहणार आहेस ना. तू बांधलेलं आहे ना तुला. चला तुम्ही हळूहळू या. खरंच भीती वाटते यार इथं. अरे इथं चप्पल घालून आले. काय भीती वाटते. ये. काय अवघड नाही. अरे अरे हे तर डोंबराचे खेळ झाला ह्यो. अरे मी वरच्या रशीला पकडून येऊ शकतो रे पटकन. अरे देवा. खाल्लं पाहिजे. खरंच भीती वाटते रे. 1 वाजता जा तुम्ही दोघं जण जा पुढे. मला अडते येतील म्हणून. काय मग थांबतो जिथं लंच टाइम होईल तिथं उतारतो खाली आम्ही. कसं उतरणार खाली तिथून. चला मधून कसं उतरणार. मध्ये उतरायला चान्स आहे. हबी जय बजरंगबली जमणार आहे का आपल्याला. अरे अरे हे त्या खरं डेंजर आहे. चल लवकर. अरे चप्पल कुठं काढतो.
शूज घालायला पाहिजे होता बाबा, शूज आणायला पाहिजे होता आपण आलो विदाउट शूज. ए यार चप्पल घाल बाजल पायाला. अरे अभी रूम जाऊ दे इथं परत घालतो. ग्लासेस घालून ठेवलं गिंतात. वा तर कापताय ते अख्खे त्यांचे पाय. पुढे बघा, पुढे भाऊजींकडे बघा, त्या खाली बघूच नका अजिबात. हा तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय करतो. तोच आवाज येत होता का मग? अरे कसे गेले डाडू बघ. काय राव तुम्ही लोक. तुम्ही शेवटला का थांबवा? कुठे खेळायचंय? तिथे खेळायचंय का? चल. मी ऋजूला ठेवून घेऊन खाली थांबले आणि मग ह्यांचं ॲडव्हेंचर बिगिन झालं. हे तिघच करत होते ऑलमोस्ट सगळं. इट्स अ टाइम फॉर लंच. कारण खूप सारी एनर्जी लॉस झाली होती, लाईक माझी नव्हती, बाकीच्यांची. आणि जेवायला अनलिमिटेड होतं, अनलिमिटेड रस होता. इतकं खाल्लंय नाही येड्यानी नुसता. आमरस आमरस आणि आमरस फ्रीमध्ये भेटला म्हणून आमरस.